शिवजयंतीच्या निमित्ताने काल लातूर शहरात फटाका सायलेन्सर व मॉडिफाय केलेल्या बुलेट आणि दुचाकी वाहनांवर MIDC पोलिसांनी कारवाई करत वाहनं ताब्यात घेतली होती। नियमानुसार RTO अधिकाऱ्यांमार्फत दंडात्मक कारवाई यावेळी करण्यात आली असून प्रत्येक वाहनांना 15 ते 20 हजाराचा दंड थेट दंड करण्यात आलाय। यावेळी RTO इन्स्पेक्टर सोबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहरामध्ये फटाका सायलेन्सर किंवा ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गाड्यावरती MIDC पोलिसांनी कारवाई केलेली आहे। काल झालेल्या कारवाईमध्ये जवळपास 18च्या वर बुलेट्स या ठिकाणी MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आता प्रत्यक्ष RTO अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या गाड्यावरती कारवाई होत आहे आणि आपण पाहतोय RTOचे अधिकारी जयंत गुरव सर हे जे आहेत ते या गाड्यावरती कारवाई करत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतोय यांच्याशी बोलणार आहोत। सर मला सांगा, अशा प्रकारे MIDC पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे, कशा पद्धतीचा दंड लागू शकतो, किती हे दंड होऊ शकतो या गाड्यांवर? या ठिकाणी या गाडीमध्ये यांनी अनऑथोराइज्ड सायलेन्सर लावलेला आहे की जो खूप जास्त आवाज करतो, तर ते अल्टरेशनचे त्याचे 2000 रुपये दंड लागेल। त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत, याची नंबर प्लेट ऑथोराइज नाही आहे, यांनी नंबर प्लेट अल्टर केलेली आहे त्याचा दंड लागणार आहे। PUC इन्शुरन्स याचा संपलेला आहे त्याचा दंड लागणार आहे। यांनी प्रेशर हॉर्न बसवलेला आहे त्याचा दंड लागणार आहे। त्याचबरोबर त्यांनी क्रॅश गार्ड जे आहे ते सुद्धा अनऑथोराइज्ड बसवलेलं आहे। असा धरून या गाडीचा हेडलाईट आहे, शिवाय हेडलाईटवर पण त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचाही इश्यू आहे। असा मिळून याचा 15 ते 20 हजारपर्यंत दंड होणार आहे। निश्चित स्वरूपात अशा पद्धतीनं तरुण जे आहेत तर मोठ्या प्रमाणात बुलेट चालवताना दिसत आहेत, सायलेन्सर ध्वनी प्रदूषण करताना दिसत आहेत। येत्या काळामध्ये अशा प्रकारचे तरुणांना करू नये यासाठी नेमकं काय RTO विभागाकडनं आवाहन करण्यात आलं? नुकताच आपण वाहतूक सुरक्षा सप्ताह देखील पार पाडलेला आहे, त्यामध्ये देखील आवाहन केलेलं आहे। आता काय आवाहन करणार आहे? या ठिकाणी जिल्ह्याचे माननीय SP अमोल तांबे सर, त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई होत आहे। MIDC पोलिसांनी या इथे 25 साधारण बुलेट्स पकडलेले आहेत। याच्या आधी सुद्धा अशी कडक कारवाई झालेली आहे। या ठिकाणी आम्ही दंडात्मक कारवाई करत आहे। आमचे 5 स्क्वॉड शिवाय 1 ST स्क्वॉड असे 6 स्क्वॉड प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर मार्फत चेकिंगचं काम करत असतात। चेकिंगमध्ये आम्हाला जे अशा गाड्या आढळतात त्यांना आम्ही अशाच प्रकारे दंड करत असतो। त्याचबरोबर आपण जसं म्हटलं, रस्ता सुरक्षा सप्ताह जो झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही विविध ठिकाणी विविध कॉलेजेसमध्ये लेक्चर घेतलेले आहेत। त्या ठिकाणी 2 व्हीलरचे अपघात जे 60% जवळजवळ आहेत, प्रिसाइजली बोलायचं तर 57% अपघात आणि अपघाती मृत्यू हे 2 व्हीलरचे आहेत। तर आम्ही त्या सप्ताहामध्ये ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे। खास करून जे तरुण आहेत, जे कॉलेजेसमध्ये आहेत, ते त्यांना ही माहिती पोहोचवलेली आहे। साधारण कार्यालयामार्फत त्या महिन्यामध्ये 100 पेक्षा जास्त व्याख्यानं देऊन अधिकाऱ्यांमार्फत ती माहिती आम्ही पोहोचवलेली आहे, जेणेकरून ट्रॅफिक आणि रस्ता अपघात कमी होण्यास मदत व्हावी। निश्चित स्वरूपात अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर ही कारवाई प्रत्यक्ष या ठिकाणी होताना दिसत आहे आणि तरुणांना एक आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीचा गाड्यांची स्पीड असेल किंवा गाड्यांना मॉडिफाय करणं असेल किंवा फटाका सायलेन्सर वापरणं असेल, ह्या गोष्टी करू नका असं आवाहन RTOच्या माध्यमातून या ठिकाणी या निमित्तानं करण्यात येत आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.